मित्रांनो नमस्कार. जय शिवराय. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की ज्या गोष्टीतून माणसाची पारख कशी करावी आणि माणसाचं जजमेंट कसं करावं आणि माणूस कसा ओळखावा ही एक या गोष्टीतून एक चांगली आपल्याला सीख मिळणार आहे. झालं असं की एका गावामध्ये एक श्रीमंत जमीनदार होता. त्यांनी एक भलं मोठं मंदिर लोककल्याणाकरता लोकांकरता बांधलं होतं. सोबत एक भक्तनिवास पण होता आणि आले गेलेल्या लोकांची सोय होण्याकरता आणि महाप्रसादाकरता त्यांनी एक मोठी जमीन त्या म्हणजे मंदिराच्या नावाने केली होती, ज्याच्याकरून त्याच्यातल्या उत्पन्नातून लोकांची सेवा व्हावी म्हणून. तर तिथं हे सगळं व्यवस्थापन करण्याकरता त्याला एक मनुष्य हवा होता, जबाबदार माणूस पाहिजे होता. तर गावातले भरपूर लोक इच्छुक होते, पण त्यांनी गावातल्या लोकांना कोणाला ताबडतोब हो म्हटलं नाही. तो म्हटलं मी स्वतः त्या माणसाची परीक्षा घेणार आणि स्वतः मी माणूस होऊन निवडणार. तर तो रोज म्हणजे मंदिराच्या बाहेर असं अंगणामध्ये झाडाखाली खुर्ची टाकून म्हणजे खुर्चीवर बसत असत आणि आले गेलेल्या लोकांचं निरीक्षण बारकाईने निरीक्षण करत असत. तर काही दिवसांनी एक माणूस म्हणजे दुसऱ्या कुठल्या गावातनं येतो, असं कळकट मळकट कपडे असतात. तर तो देवदर्शन घेतो, महाप्रसाद घेतो आणि निघत असतो. तेवढ्यात हा श्रीमंत माणूस त्याला अडवतो आणि म्हणतो की तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे मंदिराचं व्यवस्थापन वगैरे सगळं तुम्ही बघणार का? ही पूर्ण जबाबदारी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तर तो माणूस म्हणतो की तुम्ही म्हणजे मी अनोळखी आहे, मी तुम्हाला ओळखत नाही, मी ह्या गावातला पण नाही आहे, पण तुम्ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकण्याकरता कसे काय तयार झालात? तर तो म्हणतो की ह्या जायच्या याच्या रस्त्यामध्ये मी एक छोटासा दगड असा पुरून ठेवला होता आणि थोडा वर आला होता की जाण्या येणाऱ्या लोकांच्या मार्गामध्ये तो अडथळा निर्माण होईल असा. भरपूर लोक तिकडनं गेले, लोकांच्या पायाला लागलं, काही लोक पडले सुद्धा, काही लोकांना ठेच लागली, पण त्यांनी कोणी तो काढण्याचा कधी प्रयत्न केला नाही. पण तुम्ही जेव्हा तिकडनं आलात, तुम्ही जेव्हा ते बघितलं की दगड तिथं आहे, तर तुम्ही ताबडतोब फावडा घेऊन तो दगड काढला आणि ती जमीन सारखी केली की जेणेकरून तुम्हाला त्रास झाला म्हणजे तुम्हाला लागलं, पण नंतर येणाऱ्या लोकांना कोणाला लागू नये अशी व्यवस्था तुम्ही ताबडतोब झपाट्याने केली, ताबडतोब केली. तर हा गुण मला तुमच्यातला खूप आवडला की तुम्ही परोपकारी आहात, की तुम्ही म्हणजे तुम्हाला त्रास झाला पण नंतरच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः हातामध्ये फावडा घेऊन ते सगळं कार्य पूर्ण केलं. तर हे अशी माणसं परखण्याची ही जी अशी काही युक्ती असते ना, की त्याच्याकडून माणसांची ओळख होती, म्हणजे योग्य माणूस कुठला आणि तो काय करणार आहे. स्वार्थी माणसं नाही, हा निस्वार्थी मिळाला त्याला, म्हणून त्या माणसाला त्यांनी नेमलं आणि सगळं ते कारभार त्याच्या हाती दिला. तर अशा पद्धतीने माणसाची पारख करायची असती, माणसाचं जजमेंट करायचं असतं, माणूस ओळखायचा असतो. धन्यवाद. नमस्कार.